नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज तारीख आहे 26/9/2025. तर आजच्या दिवसाच्या जेवढ्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी बनत आहेत, त्या सर्व चालू घडामोडी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्याच्यावर चर्चा करणार आहोत. सोबतच मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला अधिकची माहिती असेल किंवा त्याचं आपण या ठिकाणी विश्लेषण म्हणू, तर याच्यावर पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रातील कुठल्याही भरतीची तुम्ही तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. या ठिकाणी पहिला प्रश्न बघा आपला असणार आहे, की 25 सप्टेंबर हा दिवस कोणाच्या जयंतीच्या स्मरणार्थ अंत्योदय दिवस म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो? तर बघा मित्रांनो, योग्य उत्तर आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मरणार्थ 25 सप्टेंबर हा जो काही दिवस आहे, आपण त्यांच्या जयंतीच्या स्मरणार्थ अंत्योदय दिवस म्हणून या ठिकाणी साजरा करत असतो. तर योग्य उत्तर आहे आपलं पंडित दीनदयाळ उपाध्याय. तर यांच्याबद्दलची थोडीशी माहिती पाहूयात आपण. यांचा जन्म झालेला आहे मथुरा या ठिकाणी 25 सप्टेंबर 1916 ला. मृत्यू झालेला आहे 11 फेब्रुवारी 1968 मध्ये. त्यांच्या कार्याबद्दल जर माहिती पाहायचं झालं तर भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते. डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांच्यासह भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा असलेला आपल्याला पाहायला मिळतं. त्यालाच आपण जनता दल पण म्हणून या ठिकाणी ओळखतो. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे, की भारतीय जनसंघातून पुढे भारतीय जनता पक्षाचा या ठिकाणी उगम झालेला आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे आपला 11 फेब्रुवारी इसवी सन 1968 रोजी दीनदयाळ यांची अज्ञात मारेकऱ्यांकडून हत्या केली. मुघलसराय स्टेशन जवळ रुळावर त्यांचे शव आढळले होते. आता या जंक्शनचे नाव पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन असं करण्यात आलेलं आहे. तर बघा मित्रांनो, महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. पंडित दीनदयाळ यांची हत्या कधी झाली हा जरी प्रश्न तुम्हाला आला, तर 11 फेब्रुवारी 1968 मध्ये पंडित दीनदयाळ यांची हत्या झालेली आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांची हत्या केलेली होती. मुघलसराय स्टेशन जे आहे, रेल्वे स्टेशन जे आहे, त्याच्या रुळावर यांचा मृतदेह आढळून आला होता. आणि आजच्या घडीला जर आपण पाहिलं, आजच्या टायमिंगला जर आपण पाहिलं, तर याच मुघलसराय जंक्शनचं नाव, रेल्वे स्टेशनचं नाव या ठिकाणी दीनदयाळ उपाध्याय जंक्शन असं करण्यात आलेलं आहे. महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दुसरा असणार आहे आपला, की 94व्या वर्षी निधन झालेले प्रसिद्ध डॉक्टर S.L. भैरप्पा कोण होते? ते योग्य उत्तर आहे, ते ज्येष्ठ कादंबरीकार म्हणून या ठिकाणी ओळखले जात होते. मग यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती आपल्याला पाहायची, तर महत्त्वाचे मुद्दे आहेत. डॉक्टर S.L. भैरप्पा यांचे मराठीतील नाव डॉक्टर S.L. भैरप्पा असेच आहे. ते कन्नड भाषेतील प्रसिद्ध लेखक आणि तत्वते आहेत. त्यांनी भारतीय तत्वज्ञान आणि मूल्यावर आधारित अनेक कादंबऱ्या या ठिकाणी लिहिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मुख्यतः ते कन्नड भाषेतील प्रसिद्ध कवी होते. त्यांच्या बरेच भाषेमध्ये त्यांचे ग्रंथ असतील, ते यांचं या ठिकाणी अनुवाद झालेला आपल्याला पाहायला मिळतं. त्या भाषेमध्ये या ठिकाणी अनुवाद करून त्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यांची वृक्षवंश ही कादंबरी 1987 मध्ये मराठीमध्ये अनुवादित झाली आणि तेव्हापासून ते मराठीतील एक लोकप्रिय लेखक म्हणून उदयास आलेले आपल्याला पाहायला मिळतात, ओळखले झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यांचा जन्म नाव जर आपण या ठिकाणी पाहिलं, तर सांते शिवारा लिंगण्या भैरप्पा असं त्यांचं पूर्ण नाव असलेलं पाहायला मिळतं. जन्म झालेला आहे त्यांचा 20 जुलै 1934 ला, तर मृत्यू झालेला आहे 24 सप्टेंबर 2025 ला. तर महत्त्वाचं आहे मित्रांनो, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. जे पण मित्र महानगरपालिकेची तयारी करतायत, GMC भरतीची तयारी करतायत, पोलीस भरतीची तयारी करत आहात, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा मुद्दा आहे, प्रिय कन्नड कादंबरीकार होते. सोबतच त्यांच्या वृक्षवंश पर्व जा ओलांडुनी धर्मश्री, तंडा, काठ, सार्थ या कादंबऱ्यांनी मराठी वाचकांना या ठिकाणी आकर्षित केलेलं पाहायला मिळतं. ते या ज्या कादंबऱ्या आहेत मराठीमध्ये अनुवादित झालेल्या होत्या, मराठीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे आपला, त्यांचे सत्य आणि सौंदर्य मी का लिहितो यांच्यासारखे वैचारिक ग्रंथ इंग्रजी आणि कन्नडमध्ये प्रकाशित झालेले या ठिकाणी पाहायला मिळतात. तर मग यांच्याबद्दलची ही संपूर्ण माहिती आहे. स्क्रीनशॉट तुम्हाला जर पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट या ठिकाणी तुम्ही काढून घेऊ शकता किंवा वही आणि पेनमध्ये एका साईडला तुम्ही नोट करून ठेवू शकता.
तर भैरप्पा जे आहेत हे महत्त्वाचं आहे. यांचा मृत्यू झालेला आहे, तर यांच्याविषयी एखादी कादंबरी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते. त्याचे लेखक तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर कुठल्याही पद्धतीने यांच्यावर आधारित प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच विचारला जाऊ शकतो. त्यामुळे 100% तुम्ही या प्रश्नाला IMPमध्ये ठेवलं तरी पण चालेल. एका साईडला नोट करून ठेवा किंवा हे जे काही प्रश्न आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत, त्याचं PDF तुम्हाला आपण टेलिग्राम चॅनलला या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत. तर टेलिग्राम चॅनलला अगदी मोफत तुम्हाला हे उपलब्ध करून देतो. त्यासाठी टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉइन करायचं आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी मिळून जाणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे आपला, की अग्निकुल कॉस्मॉसने रॉकेट आणि एरोस्पेस घटकांसाठी भारतातील पहिली मोठ्या प्रमाणात 3D प्रिंटिंग सुविधा कोठे सुरू केली आहे? तर बघा, कॉस्मॉसने या ठिकाणी चेन्नई या ठिकाणी 3D प्रिंटिंग सुविधा सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. योग्य उत्तर आहे चेन्नई या ठिकाणी. त्याच्यानंतर याच्याबद्दल अधिकची माहिती पाहायची असेल तर कंपनीचे नाव आहे अग्निकुल कॉस्मॉस. सुविधेचा उद्देश आहे एरोस्पेस आणि रॉकेट प्रणालीसाठी जटिल आणि सानुकूल घटकांसाठी जलद उत्पादन करणे. एकत्रित प्रक्रिया याची जर पाहिली आपण तर ही सुविधा डिझाईन, सिम्युलेशन, प्रिंटिंग, पोस्ट प्रोसेसिंग आणि फिनिशिंग या सर्व प्रक्रिया एकाच छताखाली करते. त्याच्यानंतर उत्पादन क्षमतेचा जर विचार केला तर ही सुविधा 1 मीटरपर्यंतच्या उंचीच्या एरोस्पेस आणि रॉकेट घटकांची 3D प्रिंटिंग सक्षम करते. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे इतर उपलब्ध बाबी. जर आपल्याला याच्याबद्दल पाहायच्या झाल्या तर अग्निकुल कॉस्मॉसने ही एक चेन्नई स्थित अंतराळ तंत्रज्ञान कंपनी आहे. कंपनीचा उद्देश अंतराळ प्रवेश सुलभ करणे आहे. यापूर्वी त्यांनी जगभरातील पहिले पूर्णतः 3D प्रिंटेड इंजिन असलेले रॉकेट अग्निबाण यशस्वीरित्या प्रक्षेपित केलेले आहे. हे शेवटचा मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा आहे, की अग्निबाण हे त्यांचं पहिलं इंजिन रॉकेट जे आहे अग्निबाण यशस्वीरित्या त्यांनी 3D प्रिंटेड इंजिन या ठिकाणी प्रसिद्ध केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर IMPमध्ये ठेवलं तरी पण चालेल तुम्हाला. त्यानंतर मित्रांनो प्रश्न 14 असणार आहे आपला, भारतातील सर्वात मोठी स्कूल हॅकेथॉन विकास भारत बिल्डथॉन 2025 कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे? ते योग्य उत्तर आहे शिक्षण मंत्रालयाकडून या ठिकाणी विकास भारत बिल्डथॉन 2025 या ठिकाणी विकसित करण्यात आलेलं पाहायला मिळतं. मग याच्या मागचा उद्देश काय आहे, अधिकची माहिती काय आहे, महत्त्वाची माहिती काय आहे? तर देशभरातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेषाला चालना देण्यासाठी धर्मेंद्र प्रधान यांनी विकसित भारत बिल्डथॉन 2025चा या ठिकाणी प्रारंभ केला. याच्यामध्ये मग कोणाच्या हस्ते उद्घाटन झाले तर धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं या योजनेचा. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग. शिक्षण मंत्रालयाने अटल इनोव्हेशन मिशन, नीती आयोग आणि AICTE यांच्या सहकार्याने विकसित भारत बिल्डथॉन 2025चे आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. बिल्डथॉनचा उद्देश राष्ट्रीय विकासासाठी रचनात्मक विचारसरणीला प्रेरणा देणे आहे. आत्मनिर्भरता आणि शाश्वत विकासाला चालना देणे हा आहे. शेवटचा मुद्दा आहे हा उपक्रम स्कूल इनोव्हेशन मॅरेथॉन 2024च्या यशावर आधारित आहे, ज्यामुळे स्टुडंट इनोव्हेटर प्रोग्राम ज्याला आपण SIP म्हणतो आणि स्टुडंट एंटरप्रेन्योरशिप प्रोग्राम ज्याला आपण SEP म्हणतो सारखे उपक्रम सुरू झाले. तसेच अटल टिंकरिंग लॅबमधून या ठिकाणी अनेक पेटंट आणि स्टार्टअप उपक्रम उदयास आलेले आपल्याला पाहायला मिळतात या योजना अंतर्गत. तर महत्त्वाचं आहे, लिहून ठेवू शकता किंवा PDF तुम्ही डाउनलोड करून मग त्याचा अभ्यास करू शकता. टेलिग्रामला PDF तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. प्रश्न 5वा आहे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री महिला रोजगार योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर बघा योग्य उत्तर आहे बिहार या राज्यामध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेले पाहायला मिळतं. मग या योजनेचा प्राथमिक उद्देश काय आहे तर प्रत्येक महिलांसाठी 10,000 रुपये या ठिकाणी बिझनेससाठी सुरुवातीची मदत म्हणून या ठिकाणी बिहार सरकारकडून ही जी योजना आहे सुरू करण्यात आलेला आहे. प्राथमिक सहाय्यता निधी त्याच्यामध्ये 10,000 रुपये इतकं देण्यात येणार आहे. 6 महिन्यानंतर याचं परत आकलन केलं जाणार आहे. योजना कितपत या ठिकाणी महत्त्वाची ठरत आहे. महिलांचं आयुष्य जे आहे सुधारवण्यासाठी, जो फायनान्शियल कंडिशन आहे ती सुधारवण्यासाठी त्याचा विचार करून मग 6 महिन्यानंतर याच्या अंतर्गत जवळपास 2 लाख रुपयापर्यंतची आर्थिक सहाय्यता देण्याचं नियोजन बिहार सरकारकडून यामध्ये ठेवण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं.
त्याच्यानंतर मग दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, की योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते करण्यात आला. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, ग्रामीण विकास विभाग या योजनेसाठी नोडल एजन्सी म्हणून या ठिकाणी काम पाहणार असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. ठीक आहे. हे तिन्ही महत्त्वाचे मुद्दे आहेत. एखाद्या वेळेस तुम्हाला याच्यावर प्रश्न येऊ शकतो, की महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री महिला रोजगार योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर बिहार राज्यामध्ये. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा असणार आहे, ड्रोन आणि ड्रोन विरोधी प्रणालीवर लक्ष केंद्रित करणारा सर्वात मोठा संयुक्त लष्करी सराव कोल्ड स्टार्ट कोणता देश या ठिकाणी आयोजित करणार आहे? तर बघा भारतामध्ये हा जो काही कोल्ड स्टार्ट आहे हा सुरू करण्यात येणार आहे. संयुक्त लष्करी सराव आहेत, तिन्ही सैन्य दल याच्यामध्ये भाग घेणार आहेत. मग याच्याबद्दल महत्त्वाची माहिती अशी आहे, की जलद तयारी आणि हालचाल हालचाल जर आपण पाहिलं तर युद्ध परिस्थिती निर्माण होताच भारतीय लष्कर त्वरित प्रतिसाद देऊन या ठिकाणी सज्ज होऊ शकते. एकात्मिक युद्धगट जर आपण पाहिलं तर भूदल, हवाई दल आणि नौदल, जसं मी तुम्हाला सांगितलं तिन्ही दल या ठिकाणी संयुक्त कामगिरी करणार आहेत. यांच्यासारख्या विविध सैन्यांच्या शाखांचे एकत्रितपणे वापर करून आक्रमक कारवाई केली जाते. हा एक युद्धाभ्यासाचा प्रकार आहे मित्रांनो. तिन्ही दल यामध्ये एकत्र येत असतात. पुढचा महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दा आहे, अण्वस्त्र प्रतिबंध. तर पाकिस्तानकडून अण्वस्त्रांचा वापर टाळण्यासाठी पारंपरिक लष्करी कारवाईद्वारे त्याला रोखण्याचा प्रयत्न याच्या अंतर्गत केला जातो. प्रारंभीचं यश जर आपण पाहिलं तर या सिद्धांतामुळे युद्धाच्या सुरुवातीच्या टप्प्यात शत्रूला मोठे नुकसान पोहोचवून युद्धाची दिशा भारताच्या बाजूने वळवता येते. या सिद्धांताचा उगम जर आपण पाहिलं तर 2002 ते 2003 मध्ये ऑपरेशन पराक्रमच्या समाप्तीनंतर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षानंतर कोल्ड स्टार्ट सिद्धांताला अधिक महत्त्व या ठिकाणी प्राप्त झालंय. तर कधी प्राप्त झालं? 2003 मध्ये जे ऑपरेशन पराक्रम राबवण्यात आलं होतं. तर ऑपरेशन पराक्रमच्या समाप्तीनंतर हा जो काही कोल्ड स्टार्ट सिद्धांत आहे त्याला अधिक महत्त्व या ठिकाणी आलेलं पाहायला मिळतं. आणि शेवटचा मुद्दा आहे, भारतीय सशस्त्र दलांनी वेळोवेळी असे सराव केले आहेत ज्यामुळे या सिद्धांताच्या अंमलबजावणीची शक्यता असल्याचे मानले जाते. अलीकडेच ऑक्टोबर 2025 मध्ये भारत कोल्ड स्टार्ट नावाचा मोठा ड्रोन आणि काउंटर ड्रोन सराव या ठिकाणी करणार असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कधी? तर ऑक्टोबर 2025 म्हणजे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7 आहे आपला, जगातील पहिला AI जनरेटेड जीनोम तयार करणारा स्टॅनफोर्ड आणि आर्च इन्स्टिट्यूट कोणत्या देशातील आहेत? तर युनायटेड स्टेटमधील, USA मधील, ज्याला आपण अमेरिका नावाने पण ओळखतो. आणि याचा महत्त्वाचा आहे, की AI ची सुरुवात कशा पद्धतीने झाली आहे, कधी झाली आहे? तर 1956 मध्ये डार्टमाउथ कॉलेजच्या कॅम्पसमध्ये झालेल्या कार्यशाळेत AI संशोधनाच्या क्षेत्राची या ठिकाणी स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते. AI ची या ठिकाणी स्थापना झालेली पाहायला मिळते 1956 मध्ये. त्याच्यानंतर मित्रांनो प्रश्न 8 आहे आपला, नुकतेच निवृत्त झालेले जेरोम बोएटिंग कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर फुटबॉल खेळाशी संबंधित आहेत मित्रांनो. जर्मनी या देशाचे फुटबॉलपटू आहेत हे. ठीक आहे. यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती पाहायचं झालं तर पूर्ण नाव आहे जेरोम एगेनिम बोटेंग. जन्म आहे 3 सप्टेंबर 1988. जर्मनी या ठिकाणी. जर्मनीचे एक फुटबॉलपटू असलेलं पाहायला मिळतं, ज्यांनी नुकतीच या ठिकाणी फुटबॉल खेळामधून निवृत्ती घेतलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. 9वा प्रश्न आहे आपला, आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव उन्मेषच्या 3ऱ्या आवृत्तीचे उद्घाटन कुठे झाले? तर योग्य उत्तर आहे पटना या ठिकाणी. उन्मेषच्या या ठिकाणी उद्घाटन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये जर पाहिलं तर अशोक सम्राट कन्व्हेन्शन सेंटर पटना या ठिकाणी या सोहळ्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. कालावधी आहे 25 ते 28 सप्टेंबर 2025 दरम्यान हा जो काही सोहळा आहे तो पूर्ण होणार आहे. आयोजक आहेत साहित्य अकादमी आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय बिहार सरकारच्या साहाय्याने या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करणार आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, हा आशियातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव आहे, ज्यामध्ये भारत आणि परदेशातील अनेक भाषांमधील लेखक या ठिकाणी सहभागी होत असतात. आणि शेवटचा मुद्दा आहे, आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव उन्मेषच्या 3ऱ्या आवृत्तीचे उद्घाटन बिहार राज्यातील पटना येथे सम्राट अशोक कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झाले. हा महोत्सव 25 ते 28 सप्टेंबर 2025 या काळात आयोजित करण्यात आला होता. बघा मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं, कालावधी यामध्ये विचारण्याची शक्यता आहे. दुसरा आहे, की उद्घाटन कोणत्या ठिकाणी झाले किंवा याचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं? तर सम्राट अशोक कन्व्हेन्शन सेंटर पटना या ठिकाणी करण्यात आलं होतं. या 2 पद्धतीने प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये विचारला जाण्याची शक्यता आहे.
आणि त्यानंतर आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, की ग्रेटर नोएडा येथे सुरू झालेल्या उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 2025 मध्ये कोणत्या देशाच्या भागीदार देश म्हणून समावेश करण्यात आलाय? तर रशियाचा या ठिकाणी भागीदार देश म्हणून समावेश आलेला आहे. या ठिकाणी ग्रेटर नोएडा येथे सुरू झालेलं होतं उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 2025. ठीक आहे. अधिकची माहिती जर पाहायची झाली तर यूपी इंटरनॅशनल ट्रेड शो 2025 असे या आयोजनाचं नाव आहे. त्यालाच आपण UPITS 2025 या नावाने पण ओळखतो. या व्यापार मेळ्याची तिसरी आवृत्ती 25 ते 29 सप्टेंबर 2025 या कालावधीत ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्सपो सेंटर आणि मार्ट येथे आयोजित करण्यात आली आहे. भागीदारी जर पाहिली तर रशिया हा भागीदार देश असल्याने दोन्ही देशांमधील व्यवसायाच्या संधींना या ठिकाणी चालना मिळेल. उद्देश पाहिलं तर हा कार्यक्रम उत्तर प्रदेशातील MSMES सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग निर्यातदार आणि मोठ्या कंपन्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत खरेदीदारांशी जोडण्याची एक जागतिक व्यासपीठ असलेलं या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि शेवटचा मुद्दा आहे, ग्रेटर नोएडा येथे सुरू झालेल्या उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 2025 मध्ये रशिया हा भागीदार देश म्हणून समावेश करण्यात आलेला आहे. हा मेळा सामायिक भविष्य आणि परस्पर फायद्यांसाठी प्रगतीसाठी भागीदारी या संकल्पनेवर आधारित असून उत्तर प्रदेशची उद्योग हस्तकला परंपरांना आंतरराष्ट्रीय स्तरावर आणणे यामागचा उद्देश आहे. मुख्य म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की मुख्य भागीदार देश कोणता आहे, उद्घाटन कोणत्या ठिकाणी झालं आहे, कार्यक्रम कोठे संपन्न झालेला आहे, याच्यावर तुम्हाला मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारण्याचे चान्सेस आपल्याला असलेले पाहायला मिळतात. तर मित्रांनो, आपण जे काही चालू घडामोडी आहेत आजच्या दिवसाचे महत्त्वाचे 10 प्रश्न बनत होते, त्या 10 प्रश्न घेतलेले सोबत आपण त्याचं विश्लेषण पण घेतलेलं आहे. अधिकची माहिती या ठिकाणी कव्हर केलेली आहे. महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी चालू घडामोडीची सिरीज आपण चालू केलेली आहे. चॅनलवर नवीन असाल, माहिती आवडत असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओ आल्याबरोबर त्याचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळेल. सोबतच हा एक PDF डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेली आहे. आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर नक्की करा, जो भरतींची तयारी करतो, सरळ सेवा स्पर्धा परीक्षा भरतींची तयारी करतो, त्याला पण या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.